नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण। पण बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माहिती आहे का की गुरुपौर्णिमा आपण कोणत्या महर्षींच्या नावावर साजरी करतो? माहिती असेल तर उत्तमच, पण नसेल माहिती तर आज आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर ते दुसरे कोणीही नसून सप्तचिरंजीवीमधील एक महर्षी वेदव्यास होत। त्यांचं मूळ नाव कृष्णद्वैपायन असं होतं। हे तेच महर्षी आहे ज्यांनी जय काव्य म्हणजेच महाभारत लिहिलं। तसेच अपौरुषेय व फक्त स्मृतीने आणि फक्त श्रुतीने आत्मसात करणाऱ्या अनेक वेदांना त्यांनी लेखनबद्ध करून घेतलं होतं। ते कृष्णाचं विराट रूप पाहणारे काकभूषुंडी संजय व अर्जुनानंतरचे एक होत। आपण आपल्या महाभारताला आपला समृद्ध इतिहास मानतो, पण यातही अशी बरीचशी लोक आहेत जी महाभारताला काल्पनिक समजतात। आता इतिहास आणि काल्पनिकतेच्या पलीकडे जाऊन आपण एका लेखकाच्या नजरेतून विचार करून पाहू। महाभारत नावाचा असा एक ग्रंथ ज्यामध्ये धर्म, अधर्म, मित्रत्व, कर्तव्य, प्रतिशोध, प्रेम, लालसा आणि समर्पण यात एवढं सुंदर लिखाण केलं गेलं आहे की यासारखा दुसरा ग्रंथ दुसरं कोणीही आजपर्यंत लिहू शकलेलं नाही। मुळातच अधर्माकडून लढणाऱ्या पात्रांना सुद्धा एवढं सुंदर न्याय दिलं गेला आहे की धर्माकडून लढणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधर्माकडून लढणाऱ्या व्यक्तींची जास्त चर्चा केली जाते। उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण कर्णाचं घेऊ शकतो। महर्षी वेदव्यास यांनी आपल्या महाभारतात प्रत्येक पात्राकडून म्हणजेच धर्माकडून लढणाऱ्या पात्रांचा असो किंवा अधर्माकडून लढणाऱ्या पात्रांचा असो त्यांच्या चांगल्या गुणांचा अनुसरण करण्याचा एक सुप्त संदेश आपल्याला दिलाय। त्यालाच आपण म्हणतो ना बिटवीन द लाईन्स वाचणे। आपल्या महाभारतातील एक छोटासा भाग असलेला भगवद्गीता जो आपल्या संस्कृतीतील धर्मग्रंथापैकी एक आहे, त्याच भगवद्गीतेचं अनुसरण करताना भारतीय तर सोडाच, तसेच पाश्चिमात्य देशातील मोठे मोठे शास्त्रज्ञ जसे की प्रथम अणुबॉम्ब बनवणारे ओपनहायमर असो किंवा सापेक्षवादाचा सिद्धांत सांगणारे आइन्स्टाईन असो यांनी सर्वांनीच भगवद्गीतेचं अनुसरण केलं आहे। तसेच सरस्वती मातेनंतर विद्येचा देवता मानण्यात येणारे गणपती यांच्याकडून महर्षींनी महाभारत हा ग्रंथ लिहून घेतला होता। यावरूनच आपल्याला कळतं की काय सामर्थ्य असेल त्यांचे, जे साक्षात देवांना सुद्धा त्यांची आज्ञा पाळावी लागत होती। संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, विद्यादानम परमदानम, म्हणजे दानरूपी देण्यात येण्यासारखं विद्येसारखं दुसरं कोणतंही मोठं दान नाही। आणि महर्षी वेदव्यास यांनी आपल्याला एवढं मोठं विद्यादान दिलं आहे की ज्याच्यावर आपली आजही संस्कृती टिकून आहे। आणि म्हणूनच हा महर्षी वेदव्यास यांना समर्पित गुरुपौर्णिमा सण आपण साजरा करतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।